ओके. द्या परिचय ज्या गावाचे. हा, नमस्कार. माझं नाव सौ जयश्री जितेंद्र पुनवटकर, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. मी बोरगावला राहते. आणि माझं शिक्षण 15वी झालेलं आहे, BA मध्ये. ठीक आहे. लग्न करून आल्याच्या नंतर सर आमची परिस्थिती एकदम हालाकीची होती. मजूरदार परिवारात असल्यामुळे काहीतरी करून म्हणजे मग मी मशीन काम करून आमच्या परिवाराला हातभार लावत होती. त्यावेळेस अडचणी म्हणजे पैशाचा तुटवडा होता. पुन्हा समजत काही नव्हतं कोणत्या इथं कुठं बोलायचं, कसं बोलायचं. परंतु मग नंतर मग ह्या व्यवसायात जेव्हा आलो आम्ही, तर तेव्हा बघ कसं आमचा 4 लोकांसोबत परिचय झाला, कोणाशी कसं बोलायचं हे समजलं. पुन्हा नवीन नवीन मग 4 लोक आम्हाला सांगत होते. हे या व्यवसायात यायची प्रेरणा कशी काय मिळाली, कोणाकडून मिळाली? या व्यवसायात या दृष्टीने आलो सर आम्ही की माझा व्यवसाय जे मशीन कामाचा होता नाही का, तर ते म्हणजे सारखा चालत नव्हता. म्हणजे सिजनेबल असायचा, कारण की उन्हाळ्यात म्हणजे लगनसराई हे ते असलं की चांगला राहायचा, कारण ग्रामीण भागातला व्यवसाय असल्या कारणानं. आणि मग पावसाळ्यात थोडासा मंदावाचा. मग असं वाटत होतं की काहीतरी सारखा चालणारा व्यवसाय असला पाहिजे, त्यामध्ये काहीतरी नवीन असलं पाहिजे आणि त्याची आवश्यकतेनुसार त्या व्यवसायाची निवड झाली पाहिजे. ह्या 2-3 गोष्टीचा विचार करून मग आता गृहिणी असल्यामुळे रोज रोज ह्या तिखट मसाल्याचा संपर्क येते. त्यामुळे मग असं वाटलं की हे रोज आवश्यक वस्तू आहे बा. माणसावर कितीही परिस्थिती खराब आली तरीही जेवण म्हणजे सोडत नाही माणूस. त्यामुळे हे जे आपण जे प्रोडक्ट बनवलं, ह्या प्रोडक्टची गरज म्हणजे सगळ्यांनाच असते आणि आवश्यक आहे. आणि हे न बदलणारी म्हणजे वस्तू आहे. किंवा कोणतीही फॅशन दुसरा जर व्यवसाय केला, फॅशन बदलली तर फॅशननुसार किंवा काळांतरानुसार ते बदलन. परंतु याच्यात फॅशनही नाही, काही नाही. जर आपण क्वालिटी चांगली ठेवली तर हे दीर्घकाळ चालणार आहे. असं काही ध्येय होतं का? हो, मनात एक इच्छा होती की हे म्हणजे हेच रोजगार आपण कौपर्यंत करायचा बा, तर काहीतरी वेगळं करायचं. आणि माझ्याकडे महिलांचा म्हणजे जास्त महिला असल्याकारणाने मी बचत गटात काम करत असल्यामुळे महिला माझ्याकडे होत्या. आणि त्यांच्या सगळ्याच्या यानं आता एवढ्या महिला आहेत, याचा कुठंतरी आपण चांगला उपयोग करायचा बा, आणि जेणेकरून आपल्यापासून अजून महिलांनी काहीतरी याच्यातून काहीतरी घ्यावं. म्हणून मग मी या व्यवसायाकडे वळली. आणि माझं एक ध्येय होतं की आपण काहीतरी एक उद्योग म्हणजे निर्माण करावा. आणि म्हणून मग मी माझा लहानसा उद्योग एक नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यातनी कोणती शासनाची कोणती योजनाचा तुम्हाला लाभ मिळाला? मला कृषीचे सरांनी मार्गदर्शन केलं होतं. मी म्हटलं हे व्यवसाय हळद प्रक्रिया उद्योग जर करायचा म्हटलं सर, तर मग मला कुठं घ्यावं लागेल. तर त्यांनं असं म्हटलं की ताई, तुम्हाला कृषीच्या माध्यमातून PMFMEच्या माध्यमातून तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज केलं तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकते. त्यांनी मग मला त्यामध्ये मार्गदर्शन केलं. आणि यासाठी काही अनुदान मिळालं? हो सर, मला 2,80,000 रुपये अनुदान मिळालं. आणि त्यामध्ये 30,000 रुपये मी माझे टाकले. आणि असं मी 3,10,000 रुपये यामध्ये म्हणजे गुंतवणूक केली. हां, आणि व्यवसाय सुरू केला. बरं, याच्यासाठी काही प्रशिक्षण, रीतसर काही मार्गदर्शन कोणाचं? हो सर, मग मला कृषीवाल्यांनीच यवतमाळला पाठवलं होतं उद्योग भवनमध्ये. हिरोळकर साहेबांच्या तिथं माझं ट्रेनिंग झालं. आणि तिथं मला मग व्यवसाय कसा करायचा, कारण मला व्यवसायातला शून्यही माहीत नव्हता. कारण आमच्या खानदानामध्ये कोणीही म्हणजे असं उद्योजकमध्ये नाही आहे सर, कारण आपण गरीब परिवारात म्हणजे कोणीच उद्योजक नसते आणि नाही आहे. तर मग याच्यातला शून्यही माहीत नसल्या कारणाने आम्हाला त्यांनी शून्यातून कसं आपण हिमतीनं उभं राहायचं, त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर प्रबळ इच्छाशक्ती आपल्याला महत्त्वाची आहे. कारण की कितीही पैसा असला आणि आपल्या मनात जर इच्छा नसली तर आपण कोणताही व्यवसाय करू शकत नाही. आणि त्याचबरोबर इच्छेबरोबर संयम महत्त्वाचा आहे. कारण की आपण कोणताही व्यवसाय जर केला तर ते व्यवसाय केल्याबरोबर चालणंच, किंवा आजच आपल्याला त्याच्या 100 रुपये लावले बाकी 100 रुपये नफा मिळेल किंवा 50 रुपये नफा मिळेल हा उद्देश नसतो. तर त्याच्यासाठी आपल्याला कसं आपला प्रोडक्ट तिथपर्यंत गेलं पाहिजे, त्याचा विश्वास पटला पाहिजे. आणि मग कालांतरानं हळूहळू म्हणजे ह्या व्यवसायामध्ये प्रगती होईल आणि आपला व्यवसाय वाढेल. ही एक संयम आणि इच्छाशक्ती, ह्या 2 गोष्टी यामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहे. आणि त्यानुसार मग मी त्यांच्या मार्गदर्शन घेतलं. त्याचबरोबर नंतर मग आमच्या इथं आर्णीला सांगवी रेल्वेच्या नम्रता राजहंस मॅडम आल्या. त्यांनी मसाल्याचं ट्रेनिंग लावलं होतं. मग आम्ही तिथं गेलो. आणि तिथं पुन्हा मग मी म्हणजे माझं तिखट आणि हळद होतं, तर मग तिथं मग मी गरम मिक्स मसाला यामध्ये ॲड केला. पुन्हा धने पावडर यामध्ये ॲड केलं. असं मग मी त्यांचंसुद्धा मार्गदर्शन मी यामध्ये घेतलं आहे सर. मस्त. प्रत्यक्ष काम कसं सुरू केलं या बाबतीत थोडक्यात सांगा. प्रत्यक्ष म्हणजे मी आता आम्हाला म्हणजे मिरच्या कुठून घ्यायच्या, हे कच्चा माल कुठून घ्यायचा याबद्दल काहीच आयडिया नव्हती. मग आम्ही काय केलं, इथं जवळपास सकाळी 4 वाजता डिग्रस इथं म्हणजे बाजार भरते. तर मग तिथे सकाळी 4 वाजता जाऊन आमच्या घरचे त्यांचा म्हणजे घरच्याचा मला खूप सपोर्ट आहे सर.
त्यांच्या सपोर्टशिवाय आम्ही काही करू शकले नसते. तर त्यांनी 4 वाजता उठून दिग्रसला गेले. त्या बाजारपेठेमधून आम्ही सुरुवातीला फक्त 30 किलो मिरच्या आणल्या आणि मग त्याचे महिलांना लावून त्याचे देठ वगैरे काढले आणि मग त्याला सुकवून त्याची चांगली पावडर बनवली आणि त्याच्यात मग आम्हाला नाही का सर त्याच्यात फक्त 30 किलो मिरची पावडरमध्ये आम्हाला 18 किलो चटणी आली. एवढा म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये घाटा आला. मग त्याच्यात पन्नी आणणं, पॅकिंग करणं, मग ते म्हणजे असं महिलांपर्यंत पोहोचवलं कसं, मग यापासून आम्ही सुरुवात केली सर. पण सुरुवातीला आम्हाला कसा त्यामध्ये तोटा आला कारण आम्हाला त्यामध्ये माहीत नव्हतं. मग जसं आम्हाला म्हणजे यामध्ये माहिती होत गेलं की माल कुठून घ्यायचा, कसं घ्यायचा, तर मग आता आम्ही म्हणजे व्यवस्थित चालवत. खूप छान. यासाठी काय आपण मशीन तंत्रज्ञान कोणतं वापरलं? मी पॅकेजिंगची मशीन घेतली सर एक, कारण माझ्याकडे पॅकिंग मशीन नव्हत्या. मी आधी म्हणजे मेणबत्तीवर पॅकिंग केलं होतं. मी जेव्हा 30 किलो चटणी आणली होती 18 किलो होतं, तर मग मेणबत्तीवर कच्चं पॅकिंग होतं ते व्यवस्थित नव्हतं. तर मग मी म्हणजे PMFMRच्या माध्यमातून मग मी पॅकिंगची मशीन घेतली आणि ते बारीक म्हणजे पावडरची मशीन घेतली सर आणि मग त्यामधून मी याचा वापर केला. यावेळेस काय अडचण होती सुरू झाल्यावर? हां, सुरू झाल्यावर अडचण हे होती सर की आता एवढा मोठा माल आपण एवढ्या मशिनरी आणायच्या, आता हे हप्ते आपल्यावर एवढे मोठे आता बँकेचे हप्ते पडले, आता हे बँकेचे हप्ते कसे फेडायचे बा, मग आपला माल जास्तीत जास्त कसा म्हणजे सेल झाला पाहिजे. तर मग आता घरून तर आपल्याला एकाएकी माहीत होणार नाही ना. तर मग आम्ही काय केलं, आमच्या गावात बाजार रविवारी बाजार भरते, मग आम्ही बाजारात गेलो. पुन्हा नाही का मग आम्ही पॉम्पलेट छापले, ते पॉम्पलेट आम्ही दारोदारी वाटले. पुन्हा आम्ही मिटिंगमध्ये महिलांना म्हणजे सांगितलं की माझ्याकडे हे एकदम चांगल्या प्रतीचं शेतकऱ्याजवळून घेतलेला माल, स्वतः आपण पाहिलेला, आपल्यासोबतच्या महिलांच्या शेतीतला आणलेला माल ते बारीक करून ते चांगला शुद्ध करून विकला. हे त्यांना विश्वासात घेऊन मग आम्ही व्यवसाय चालू केलात. मग आम्हाला त्या अडचणी जास्त जाणवल्या नाही. आणि मोठं मार्केट जर असतं तर आम्हाला अजून याच्यात सुलभ झालं असतं अजून. आता तुम्हाला एक बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. हो. तर त्या यशाबद्दल काय सांगाल आणि थोडंसं उत्पन्नात किती फरक पडला पहिल्या? उत्पन्नामध्ये पाहिलं असता सर, आधी रोजमजूरदारांना काय म्हणजे त्याचं उत्पन्न म्हणजे हेच पुरत नसल्या कारणानं उराचा तर विषयच राहिला नव्हता. परंतु आता ह्यामध्ये जेव्हा मी आली हळद प्रक्रिया गृहउद्योगमध्ये, तर असं वाटत आहे की म्हणजे आपण पहिली गोष्ट तर आपण स्वतः मालक झालो. म्हणजे कोणाचा दबाव नाही, काही नाही एवढेच घंटे. किंवा दुसरीकडे जर आपण कामाला गेलो असतो तर आपल्याला मिनिमम 12 घंटे काम करायचं काम पडलं असतं. 12 घंटे करून कितीही दिवस रात्र काम केलं तरी आपल्याला जेवढी जर समजा उदाहरण 3000 रुपये जर पगार असतात, आपल्याला ते 3000 पगार पडला असता. पण या कामामध्ये असं आहे की आपण जर जेवढं जास्त काम केलं किंवा जेवढं जास्त म्हणजे प्रोडक्ट आपण विकलं तर तेवढा जास्त आपल्याला म्हणजे महिना पडते आणि उत्पन्नात भरपूर वाढ झाली. एक साधारण ढोबळमानानं काय म्हणता येईल महिन्याकाठी? महिन्याकाठी आम्हाला सर दोघाचं म्हणजे पेट्रोल हे सगळं जाऊन मिनिमम आम्हाला 27,000 ते 28,000 रुपये दोघात म्हणजे उरते सर याच्यात. दोघांच्या कष्टाचं. हो सर, आधी एवढं उरत नव्हतं आम्हाला, पण आता आम्हाला म्हणजे एवढं उरते. इतरांना काही रोजगार दिला यातून? हो सर, यामध्ये आम्ही महिलांना जे धने वगैरे आणतो शेतकऱ्याकडून, तर मग ते आम्ही 2-3 महिला लावून ते धने म्हणजे सपा करतो. किंवा ते मग मिरच्या आणल्या, त्या मिरच्याची देठं काढणं, सुकवणं हे म्हणजे एकट्या माणसाचं काम नसते ना. तर मग आम्ही 2-3 महिला लावून ते त्यांना सुकवून त्याचे देठं काढून, मिरच्याचे देठं काढून सुकवून ते पॅकिंग करणं, मशीनमधून काढणं, ह्यामध्ये म्हणजे महिलांना मी रोजगार देतो. आणि धने बी शेतकऱ्याकडून जेव्हा आणतो तर ते म्हणजे पॉश करायचं, त्याला निसायचे, त्यात खडे वगैरे असते, ते शेतीतला माल डायरेक्ट आपल्यापाशी येते. मग त्यांना सुकवून पॅकिंग करण्यासाठी मग मी महिलांना रोजगार देतो. आता हे उद्योग केल्यामुळे गावकऱ्यांचा तुम्हाला थोडासा सन्मान वाढला असेल? हो सर, हे बरोबर आहे. आधी म्हणजे एक कपडे शिवणारी वाते ताई त्या ब्लाऊज शिवत होते, असं एक जे होता त्याचा एक पाहण्याचा दृष्टिकोन. तर त्यांना असं वाटलं की ग्रामीण भागातली महिला असून बाई यांनी कुठंतरी म्हणजे काहीतरी केलं. आणि खरोखरच त्यांना असं वाटत आहे की यांनी म्हणजे विश्वास होत नव्हता कोणाला की हे काही उद्योग करते बा. आणि भक्कम जणाचं असं म्हणणं होतं सर की यांचं घर तर 2च रूमाचं आहे म्हणे, हे राहील कुठं आणि उद्योग कुठं करते म्हणे, इथपर्यंत विरोध होता. परंतु जेव्हा आता म्हणजे मोठा काय नसे पण लहान जरी असला तरी माझा हक्काचा व्यवसाय झाला, तर त्या लोकांच्या आता म्हणजे विचार बदलले. आणि त्याच लोकांच्या पेक्षा बी जास्त समजा आता मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आमच्या इथे भेट दिली. मंडळ अधिकारी आपले कांबळे सर सुद्धा आले होते, आपले कलेक्टर सर येडगेवार सर आले होते. खूप म्हणजे अधिकारी येतात सर आणि व्हिजिट देतात, त्यांनी शुभेच्छा देतात. आणि नाही का सर, सन्मान पण माझा म्हणजे जागोजागी झाला.
आणि मग शुभेच्छा देतात. आणि जिथं मला अडचणी आली तर तिथं त्यांनी आम्हाला सर सगळ्यांनी सहकार्य केलं. बँकेवाले असो किंवा मग आमच्या उमेदचे सुद्धा म्हणजे अधिकारी असो सर, मला लहान लहान मुलं होती तर त्यांनी सुद्धा मला चांगलं सहकार्य केलं. इथं न्या ताई माल, तुमचं पॅकेजिंग असं करा तसं करा, असं सगळ्यांनी मला चांगलं मार्गदर्शन दिलं सर. अजून व्यवसायाचा काही विस्तार करण्याचा विचार आहे का? हो सर, व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार तर म्हणजे मनापासून आधीपासूनच आहे आणि वाढण्याचं म्हणजे चान्स बी जास्त आहे. कारण की म्हणजे मला जे अधिकारी मिळाले आहेत किंवा आमचे कर्मचारी आहेत ते मॅडम असो सर असो, त्यांनी मला इतकं चांगलं सपोर्ट देत आहे. त्यांनी विशेष म्हणजे मला नाही का सर, मला तारीखही माहीत नसल्या कुठं ऑनलाईन म्हणजे प्रदर्शनी असल्या तिथं त्यांनी नेत आहे. आणि तिथं जे व्यापारी येते त्यांनी स्वतः माझा माल दाखवत आहे की आमच्या ह्या ताई आहे बा, आमच्या बचत गटातल्या ताई आहे किंवा ह्या आपल्या ग्रामीण भागातल्या ताई आहे, त्यांनी असा व्यवसाय चालू केलेला आहे. एकदम विश्वासाचं त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे आणि हे तुम्ही घ्या. तर त्यांच्या मला जास्त ऑफर आल्या की ताई तुम्ही कच्चा माल देणार का, मग आम्ही आमचं पॅकेजिंग करू आणि विकू, की तुमचं काय मत आहे बा. तर भविष्यात माझं असं मत आहे की माझं स्वतःचंच पॅकेजिंग आणि माझंच हे राहीन, म्हणजे सामान बी माझं, पॅकेजिंग बी माझं, आणि माझा व्यवसाय मोठा होईल म्हणजे करण्याचा उद्देश आहे. आता मला जास्त हॉटेलवाल्याची मागणी येत आहे. मी हॉटेल, दुकानं, मॉलमध्ये आणि असं नेऊन माझा म्हणजे प्रचार जास्तीत जास्त करण्याचा मी एक म्हणजे प्रयत्न करत आहे सर. आता बेरोजगारी खूप वाढलेली आहे. मुलं असो की मुली असो, शिकले पण नोकऱ्या नाही. अशा बेरोजगार तरुणींना तुम्ही काय संदेश द्याल? आता ही आजची नवीन पिढी आहे सर, म्हणजे रोजगाराची खरोखरच हे आहे. आणि सगळ्यांना असं वाटत आहे की करायचं तर काय करायचं. जास्तीत जास्त तुम्ही जर खेडे भागात जर गेले तर तुम्हाला काय दिसन, तर प्रत्येक घरी जे काही महिला 10वी-12वी शिकलेल्या आहे ते एक तर शिवण क्लास करत नाही तर मग पार्लर करत, किंवा मुलं असन तर लहान मोठे पानठेला, किराणा दुकान, याच्या व्यतिरिक्त ते लोक करत नाही. हे आमची परिस्थिती आहे आजची ग्रामीण भागातली. पण माझं असं मत आहे की त्याच्यापेक्षा जर मी वेगळं करू शकले तर तुम्हीही काहीतरी वेगळं करू शकता. म्हणजे फॅशनच जर पाहिजे असली तर महिलांना खरोखरच नाही का आज या सगळेजण सपोर्ट करतात आजच्या युगामध्ये. नाही तर महिलापाशी कसं माइंड जास्त आहे पण त्यांना नाही का सपोर्टची कमी होती. जर करतोच जर म्हटलं तर एक महिला आहे समजा, आता म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच जर पाहिली असेल तर ते बॉबी मॅडम आहे ना, बॉबी डॉल काहीतरी आहे त्या मॅडमचं नाव, बॉबी काहीतरी. तर त्यांनी एका साडीच नेसण्याच्या प्रकार त्यांना कितीतरी प्रकारे जवळपास 300 प्रकार त्यांनी म्हणजे साडी नेसून त्यांनी केलेली आहे. तर एका साडीची फीसुद्धा त्यांनी 2.5 लाख रुपयापर्यंत त्यांनी एक साडी नेसवण्याची घेते. तर म्हणजे महिलांना जर करतो म्हटलं तर ते कोण्याही याच्यातून नाही का व्यवसाय नवीन निर्माण करू शकतात. महिलांमध्ये सगळ्या गट्स आहे, फक्त त्यांना थोड्या सपोर्टची गरज आहे. आणि सगळ्या जर लोकांनी त्यांना जर सपोर्ट केला तर ते निश्चितच समोर जाईल. आणि नवीन नवीन उद्योग म्हणजे उद्योग तेच असते, परंतु कोणत्या गोष्टी ऑफरमध्ये म्हणा किंवा त्याचा प्रचार किंवा क्वालिटी चांगली दिली आणि त्यांना जर आपण ते विषय समजून सांगला तर 10 जरी दुकानं असले तरी आपण जर आपला माल कसा म्हणजे ग्राहकांना विश्वास पटवून देतो याच्यावर आपण आपला व्यवसाय निश्चितच मोठा करू शकतो. आणि लोक असं म्हणतात महिलांना जायच्या कुठं पहिलेच की कर्मचारी मार्गदर्शन देत नाही बा, बँकवाले आपल्याशी बोलत नाही किंवा कुठंही आपल्याला नाही का सपोर्ट मिळत नाही. परंतु माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मला म्हणजे बँकवाल्यांनी म्हणजे गेल्याबरोबर सपोर्ट केला. ताई तुम्हाला हे डॉक्युमेंट नाही पाहिजे, असे करा, इथं जा तिथं जा. मग मला त्यांनी नंबर दिले. काही कर्मचारी तर अशा आहे की मला त्यांची म्हणजे चेहरा बी पाहिला नाही मी, पण फोनवरून मी त्यांच्याशी जेव्हा बोलली तर त्यांनी मला सांगितलं का ताई तुम्ही कुठले आहे, मग तुम्ही हो चांगलं काम करताय, तुम्ही काहीतरी नवीन केलं आणि एवढं मस्त चालणारं केलं तुम्ही की तुमचा व्यवसाय म्हणजे बंद होत नाही ताई. मग कुठं काय लागलं तर तुम्हाला असं कोणतं प्रोजेक्ट रिपोर्ट असो असा घ्यायचा, ऑनलाईन काय कसा व्यवसाय करायचा, कुठं कोणत्याही अडचणी आल्या तर मग तुम्ही पॉम्पलेट छापा बा, तुम्ही इथं ठेवा ताई तुमचा माल तुम्ही तिथं या मॉलमध्ये न्या, तुम्ही त्या प्रदर्शनीमध्ये न्या, मी तुम्हाला मार्गदर्शन देतो, ह्या सरांचा नंबर देतो, असं म्हणून मला त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला सर. आणि विशेष म्हणजे मला लहान मुलं असल्या कारणाने त्या सरांचे मला आमचे जे सारंग आगरकर सर आहेत, ते भागवत सर आहेत, ते भागवत सरांना त्यांना तर मी पाहिलं नाही असते सर त्यांना, तर पण तरीही त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही माल जर तयार असेल तर म्हणजे भाऊला तुम्ही पाठवून इथं देऊ शकता का म्हणे. आम्ही तुमच्या मालाचा म्हणजे तुमचा माल आम्ही पाहिला, तुमची क्वालिटी चांगली आहे, तर तुमचा माल आम्ही मुंबईपर्यंत नेतो. तो माझा त्यांनी 2 वर्ष माल मुंबईपर्यंत नेला. पद्धतशीर दुसऱ्या ताईकडून ते विक्री केला आणि विक्री करून माझा उरलेला माल, माझा 1 रुपयाचा हिशोब त्यांनी परत आणून दिला. आणि पुन्हा त्यांनी असं सांगितलं की तिथं जे त्यांनी महिलांसाठी जे दुकान लावलेलं आहे तिथं तुमचं प्रोडक्ट ठेवा ताई म्हणे, तुम्ही अशा मॉलला द्या म्हणे. आणि त्यांनी व्यापाऱ्याशी हे माझ्यासाठी जास्त संपर्क करत आहे. वेळोवेळी त्यांनी मला फोन करून म्हणजे मार्गदर्शन देतात, ताई तुम्ही असं करा तसं करा म्हणून. आणि सगळ्यांचा सपोर्ट मिळाला, त्याबद्दल सगळ्यांचं